नमस्कार मित्रांनो, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजितदादांना थेट शब्दात सुनावल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहे। काल अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले। पुण्यातील ठेवी बोडण्यावरून त्यांनी भाजपला लक्ष्य केलं। माझ्यावर 70,000 कोटींचे आरोप केले, पण सिद्ध झाले का, असा सवाल दादांनी विचारला। प्रचार सभेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला। पाटील म्हणाले, ये घराला जायचं का, असं म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, आम्हाला दमात घेऊ नका आणि हलक्यात तर मुळीच घेऊ नका। लक्षात ठेवा, मुख्यमंत्री पण आणि गृहमंत्री पण आमच्याकडेच आहे। पाटलांच्या या वक्तव्याने आता संघर्षाची ठिणगी पडली आहे। इतकंच नाही तर युतीतील पक्षांनी एकमेकांवर टीका करू नये, असं मुख्यमंत्र्यांनी ठरवलं होतं। पण सुरुवात तिकडूनच झाली असेल तर आम्ही गप्प का बसू, असा सवालही पाटलांनी उपस्थित केलाय। एकीकडे चंद्रकांत पाटील असा इशारा देत आहे, तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वेगळाच बॉम्ब फोडलाय। अजितदादांना सोबत घेताना विचार करा, असं मी फडणवीसांना आधीच सांगितलं होतं, अशी कबुली चव्हाणांनी दिलीये। त्यामुळे भाजपमध्ये अजितदादांच्या एंट्रीवरून किती अस्वस्थता आहे हे आता लपून राहिलेलं नाही। मात्र चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे, खाली कमेंट करून नक्की कळवा।